रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दादांसोबत बोलणं झालेलं आहे. काल रात्री पक्षाची नोटीस आली, आज दादांसोबत बैठक तुम्ही घेतली. काय दादांनी सांगितलं तुम्हाला? पुढचं पाऊल काय असणार आहे? मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे. त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे. आता भेट घेतली, आता काय नेमकं आता बोललं काय झालं? समोरासमोर आले होते, काय झालं? या विषयी आता चर्चा काय झाली नेमकी? आता तुम्ही समोर दादा, खुलासा जी आहे ती प्रक्रिया आहे. ती कुणी जरी असेल, कुठली जरी नोटीस आली, कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे. तुम्ही जो सकाळपासून किंवा 2 दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिने लाईव्ह केल्यानंतर, मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी, त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला. त्या व्हिडिओवरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण, तिची मावशी यांनी मारलं. त्याच्यानंतर मी बीड मध्ये होते, बीड मधनं इथे मी येतो. या दोन्ही केसेस, हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता. तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर, लक्षात घ्या, तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला. मग माझा प्रश्न एवढाच होता, दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतलेल्याचं तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशन मध्ये आहे, तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला? त्यासाठी मी पोलिसांकडे गेले होते, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे. आता माधवी खंडाळकर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या, साहजिकच आहे. माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलाही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात. त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या. माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे. आणि हे कुणी प्लॅन केलं? कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती. लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून 6 वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचं जेव्हा आपल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारित्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं, त्याच्याशी पक्ष सहमत नाही. त्याच 28 नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते. ती पोस्टही मी तुम्हाला दाखवू शकते. आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट तिने डिलीट केली. त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिट महिला आयुक्त दाखवते सगळं दाखवते. हे बघा, ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकर. त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेली आहे, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेला आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं, तुम्ही पक्षात का घेतलं, तुम्ही का अडवलं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा. तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे. हा 20 जून 2024 मंगळवार. त्यांचं नाव काय? स्नेहल चव्हाण, सोनाली गाडे
आणि हीच स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे. त्याच्यानंतर हीच पोस्ट मी कोण आहेत हे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई तटकरे यांना पाठवली होती. तसंच खासदारांना पाठवली होती. माझा फोन दे. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरंच देणार आहे. हातात राहू द्या. आता ज्या दिवशी तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता. तो ऐका. एकच मिनिट. ब्लूटूथ बंद कर तुमचं. ब्लूटूथ वर कुणाचा फोन आहे? नाही तुम्ही आत्ताच घ्या. ऐकून घ्या. आत्ताच जी चाकणकरांना फोन कर. रुपाली चाकणकरांना फोन कर. हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. हा तिच्याच अकाउंट वरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकलं की लक्षात येईल. म्हणजे जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याच भांडणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करून म्हणते बरं. हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाहीयेत. हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यांनी त्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर अजिबात नाही. जी काय दादांनी सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडाळकर पण तिथं आल्या होत्या. आता त्यांना कुणी पाठवलं नाही. आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही CDR काढायला मी लावलेला आहे. असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रार राखून पोलीस स्टेशन मध्ये आहे. पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे. रुपाली पाटील डोंबरे चुकली आहे का अजून खंडाळकर चुकलेले आहेत का याला खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेले आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर देण्यात आलेली आहे. पण नोटीसमध्ये असं म्हटलंय की रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग आहे. तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जे तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की ते तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती पक्ष शिस्तीची कारवाई का करण्यात येईल? एक लक्षात घ्या. राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे. ते पक्षाचा विभाग नाही. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला कायदेशीर लागू होत नाही. त्यामुळे ठीक आहे ना. त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कसं वाटेल मी खुलासा करणार आहे. अजिंक्य दादा चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे? चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही? मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगते जी काही माझी पोस्ट माधवीनी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे. URL दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शनली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. तुम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे. संजय कोटके हे पक्षाचे सरचिटणीस आहेत. मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादाने सांगितलेले. दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांनी सांगितलं की लहानपणापासूनच्या तुम्ही मैत्रिणी आहेत. एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडताय. आता मी राज्याचा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय. मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे
त्यांच्यावर पोलीस कारवाई आणि करतील. राजीनाम्यावर थांबत का त्यांच्या? काही शासनकरांच्या राजीनाम्यावरती थांबत का तुम्ही? हो. काही पक्ष सोडण्याचं पण बोललं जातंय. कोणाला कोण बोलतोय? ताई तुम्ही अजून मी काय पळून जाणारी महिला बिला वाटले का तुम्हाला? मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार. पक्षाने जे मला जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे. आणि आता लक्षात तुमच्या आलं की माधवी नामक खंडाळकराच्या राजकारणांच्या विरोधात खरं कशा पद्धतीने महिना प्लॅनेट केले जातात, तर माझी षडयंत्र केलं जातं. माझी तुमच्या मीडियाला विनंती आहे, तुम्ही चाकणकरांच्या राजीनाम्यावर अजून थांबत का? याच राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. ही जी काही मी मांडली ही त्याच्यावरती मागणी माझी केलेलीच आहे. ताई, तुम्हाला नोटीस पाठवली होती, चाकणकरांच्या सांगण्यावरून पाठवली का? हे जे आहे आमदार संघात विरोधात जे आहे ते आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे पक्ष येथील त्यांचे आंदोलन करतात. फक्त एक पोस्ट होती की रुग्णालयाविरोधात त्यांनी पोस्ट टाकली होती. पाहणी जी ती पोस्ट होती त्याविरोधात थेट आंदोलन करण्यात आलं. पुतळा देखील जाळला गेला. नमस्कार, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माजी नगरसेविका विभाग संघटक रश्मी पौडकर. आत्ताच आम्ही काही खोटं बोल पण रेटून बोल अशा टीमची आता लाईव्ह बघितली, म्हणून आम्हाला पण आता पुन्हा लाईव्ह द्यायची गरज भासली. कारण सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. कारण जेव्हा महानगरपालिकेचं आता इलेक्शन तोंडावर आलं आहे म्हणून ही सगळी स्टंटबाजी चाललेली आहे. पण मी जनतेला, विक्रोळीच्या जनतेला ठासून सांगायची गरज आहे की हा पक्ष जन्माला येऊन चारच वर्ष झाली. हे बाळ फक्त 4 वर्षाचं आहे. आणि आज आमदार साहेबांची कारकीर्द ही 11 ते 12 वर्षाची आहे. आणि त्यांना अनेक पदव्या प्राप्त झाल्या आहेत, कार्यसम्राट, कार्यतत्पर. कारण ह्या पदव्या जनतेने दिलेल्या आहेत. या आम्ही अशा ओढून ताणून त्यांच्या नावापुढे लावलेल्या नाही आहेत. आज ज्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले ह्या रुग्णालयाचे मुहूर्तमेढ याचा नारळच मुळात म्हणजे बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनीच फोडला. आणि त्यांच्या हस्तेच या वास्तूचं पुनर्बांधणी करताना किंवा सुरुवात करतानाच त्यांनी नारळ फोडलेला आहे. त्याच्यामुळे सर्व स्पष्ट असा क्लिअर आहे की हे कामच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार सुनील राऊत साहेब यांच्याच हस्ते झालेलं आहे. पण नको ते खोटं बोलून रेटून बोलून श्रेय लाटण्याची जी सगळ्यांची कसरत चाललेली आहे ती साफ खोटी आहे. आणि फक्त आयत्या बिळावर नागोबा हे एवढं यांना फक्त पक्ष एवढंच यांच्या पक्षाला माहिती आहे. कारण 4 वर्ष पक्ष झाला जन्माला आला आणि माजी मुख्यमंत्र्यांनी येऊन नारळ फोडला. म्हणजे ह्यांचं सगळं यांनीच केलं असं झालं का? आणि जे आज बाईट देत होते ना, हे स्वतः आमदार साहेब करस्पॉन्डिंग करताना हे स्वतः तिथे हजर होते. यांना सगळं हे चित्र माहिती आहे. आणि सगळ्या करस्पॉन्डिंगचं आम्ही फक्त तोंड देखल्या बोलत नाही, वर्बली बोलत नाही. आमच्याकडे करस्पॉन्डिंगचे सगळे पेपर आहेत. आणि त्यांच्याकडे पेपर असतील तर त्यांनी दाखवावे. आणि आमच्याकडे करस्पॉन्डिंगचे पेपर आहेत ते आम्ही दाखवू. इव्हन आमच्या आमदारांनी लक्षवेधी पण मांडली. आज या हॉस्पिटलचं सगळं जे काय श्रेय आहे ते आमदार, कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत आहे यांचाच आहे. कोणी किती पण बोलू देत, काही आम्हाला माहिती आहे इलेक्शन आल्यानंतर हे सगळं होत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.